शेळीपालन या विषयामध्ये चारा नियोजन खूप इम्पॉर्टंट असतं. मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस सुट्टी आलेलो होतो, त्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये म्हणजे 20 गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये आपण तुती, स्मार्ट नेपियर, नंतर मेथी घास असा वेगवेगळ्या व्हरायटीचे चारे लावून ठेवलेले होते. आणि आज तो चारा इतका परिपक्व झालेला आहे, की आपल्या शेळींना तो एकदम इझिली आपण टाकू शकतो. त्यांची वैरण भागू शकते. म्हणजे एक टायमाचा जो हेवी डोस असतो शेळींचा संध्याकाळच्या वेळेचा, तो भागतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये चारा दिसत असेल आपण किती प्रमाणात टाकलेला आहे बरं. म्हणजे एकंदरीत व्हिडिओ बनवायचा किंवा सांगायचा मुद्दा एवढाच होता, की तुमचं चारा नियोजन जर व्यवस्थित असेल ना, तर तुमच्या फार्मवर तुमचा घरातला कोणीही सदस्य ऑटोमॅटिक तो फार्म तुमचा मॅनेज करू शकतो. म्हणजे चाऱ्यासाठी इकडे-तिकडे हिंडण्याची गरज नाही किंवा शोधायची गरज नाही. आपलं जर नियोजन व्यवस्थित असेल ना मित्रांनो, तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल ना, तर शेळीपालन असेल किंवा कुठलाही व्यवसाय तुम्ही करत असाल, तर तिथं घरातला बाई माणूस सुद्धा त्या व्यवसायाला व्यवस्थित पद्धतीने ऑपरेट करू शकतो. तर एकंदरीत ह्या आपल्या 30-40 ज्या शेळ्या आहेत मित्रांनो, त्यांचं व्यवस्थित नियोजन होऊन जातं आपल्या 20 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे झाडपाला असतो, सुका चारा स्टोअर करून ठेवलेला असतो. त्यात जे बोकड आहे, त्या बोकडांना वेगवेगळ्या टाईपचा खुराक असतो, जसं मका झाला, गहू झालं.